कालपासून पालघर जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातल्या सर्व नदी, नाले आणि धरणं हे तुडुंब भरून वाहत आहेत आणि मी आता पालघर जिल्ह्यातल्या तानसा या नदीवरती उभा आहे। आपण जर बघितलं तर नदी पात्र हे जे आहे हे तुडुंब भरून वाहत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक बोट सुद्धा या ठिकाणी वाहत आलेली आहे आणि पूर्ण नदी जर बघितली तर नदी ही पूर्णपणे भरून वाहत आहे। हा जो खानिवड्याचा जो बंधारा आहे हा सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। त्याच्या बाजूला पांढरतारा पूल आहे तोही पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे आजूबाजूचे जवळपास 10 ते 12 गावं जी आहेत यांचा सुद्धा संपर्क तुटला असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। आपण जर बघितलं तर या पुराच्या पाण्यामुळे अनेक झाडं जे आहेत हे या ठिकाणी वाहून जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच जर परिस्थिती बघितली तर आज पालघर जिल्ह्याला पूर्ण जिल्ह्यामध्ये एक येलो अलर्ट दिलेला होता। त्यामुळे पूर्ण नदी, नाले, सूर्या डॅम असेल, तानसा धरण असेल, असे सगळी धरणं जी आहेत हे आज पाण्याखाली गेलेले आहेत। जिल्हा प्रशासनाकडून सुद्धा आव्हान करण्यात आलेलं आहे की नागरिकांनी अनावश्यक असेल तर घराबाहेर पडू नका। या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक माझ्यासोबत आहेत की ज्या या ठिकाणच्या गावांचा काही संपर्क तुटला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। काय सांगणार, काय परिस्थिती आहे सध्या? जी वाईट परिस्थिती आहे, सगळं याला रस्ता नाही, काय नाही, इथं नाही, लाईट नाही, काय नाही। किती गावांमध्ये पाणी गेले, किती घरांमध्ये पाणी गेले? बरेच घरामध्ये पाणी गेलं। नवसे, भाताना, उसगाव, चांदीप, खानवडा बुडलाय। काय करायचं सांगा? लाईटची सोयच नाही इथं, का कसली सोय नाही मिळत। हा, सगळी वाट लागली। किती गावांचा संपर्क तुटला या ठिकाणी? त्या ठिकाणी किती लोकवस्ती असेल? लोकवस्ती आता 20,000पर्यंत असेल इथे आणि 8-10 गावांचा संपर्क सुटला आहे। नवसे, भाताना, मेढा, आंबवडा, कलबोन या गावांचा संपर्क तुटले। निश्चित आपण बघितलेलं आहे की सध्या नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत। तर नदीचं पात्र जे आहे हे पूर्ण भरून बाहेर निघालं असल्यामुळे आजूबाजूचा परिसर पूर्णपणे जलमय झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणच्या 10 ते 12 गावांचा जो आहे हा संपर्क तुटलेला आहे। फोनवरती त्या ठिकाणी लोकांचा संपर्क होतोय, मात्र गावामध्ये लाईटही नसल्यामुळे अनेकांचे मोबाईल चार्ज नाही आहेत आणि त्यामुळे ज्यांचे मोबाईल चार्ज नाही आहेत, लाईट नाही आहे, अशा वेळी मात्र अनेक नागरिकांचे हाल सुरू असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता ही पूर परिस्थिती ओसरल्याशिवाय या ठिकाणचं जनजीवन, विस्कळलेलं जनजीवन हे पूर्ववत व्हायला वेळ लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।